महिलांना विविध वस्तू निर्मितीचं प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भागीरथी महिला संस्थेच्या वतीने क्लॉथ पेंटिंग कार्यशाळा घेण्यात आली। महिलांच्या आग्रहास्तव नव्याने घेतलेल्या 3 दिवसीय कार्यशाळेला मोठा प्रतिसाद लाभला। 200 पेक्षा अधिक महिला युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला। धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून गेल्या 18 वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचं काम होतंय। आजवर 38,000 महिलांना या संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय। गेल्या आठवड्यात क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला होता। त्यानंतर ही कार्यशाळा पुन्हा घेण्याची मागणी महिलांनी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्याकडे केली होती। त्यानुसार भागीरथी महिला संस्थेमार्फत पुन्हा 3 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। सहभागी महिलांना क्लॉथ पेंटिंगसाठी लागणारं साहित्य मोफत पुरवण्यात आलं। महिलांना कौटुंबिक जबाबदारीतून उपलब्ध वेळात क्लॉथ पेंटिंगच्या माध्यमातून अर्थार्जन करणं शक्य होत असल्याचं सौ मंजरी महाडिक यांनी सांगितलं। क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेच्या प्रशिक्षिका सुचिता बेंडके यांचा कार्यशाळेच्या सांगता समारंभात गौरव करण्यात आला। या कार्यशाळेचा 200 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला। भागीरथी महिला संस्था यांच्यातर्फे अरुंधती वहिनी साहेबांच्या पुढाकारामुळे मोफत क्लॉथ पेंटिंगचे प्रशिक्षण घेण्यात आले। यामध्ये आम्हाला सुचिता बेंडके मॅडम यांच्याकडून खूप छान शिकवण्यात आले। याचा आम्हाला भविष्यामध्ये खूप छान उदरनिर्वाहासाठी किंवा आमच्या व्यवसायासाठी याचा वापर होऊ शकतो। भागीरथी महिला संस्था यांच्या मार्फत सौ अरुंधती महाडिक वहिनी साहेब यांनी कलरची कार्यशाळा किंवा क्लॉथ पेंटिंग घेतलं आणि ते मोफत प्रशिक्षण होतं आमच्या महिलांसाठी आणि बेंडके मॅडमांनी मार्गदर्शन केलं। भविष्यात आम्हाला याचा व्यवसायाच्या दृष्टीने किंवा आमच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने चांगला लाभ होईल। भागीरथी महिला संस्था अरुंधती महाडिक वहिनी साहेबांच्या या संस्थेमार्फत आज आम्ही इथे सर्व महिला मोफत क्लॉथ पेंटिंगसाठी जमलेलो आहोत। गेले 3 दिवस, आजचा 3रा दिवस, गेले 3 दिवस आम्ही इथे सौ सुचिता बेंडके वहिनी साहेबांच्या ट्रेनिंग अंडर हे प्रशिक्षण घेत आहे। इथे आम्हाला मी स्वतः पायाने अपंग आहे म्हणून मला खूप टेन्शन होतं की आपण इथे कसं जायचं, कसं उतरायचं, कसं चढायचं। पण वहिनी साहेबांच्या इथलं हे प्रशिक्षण जे ठेवलेलं आहे हे स्तर इतकं व्यवस्थित आहे। यावेळी शरयू भोसले, रवी पाटील, सुप्रिया चौगले उपस्थित होत्या।